बॉल गोलंदाज यार हो पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा फटका करण्याचा प्रयत्न बॅटचा फेस ओपन केला आहे परंतु फ्लाइंग स्लिपमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत फिल्डिंग चांगली स्किड्स आले चेंडू टाकल्यानंतर खाली पडले प्रीतम त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वेगवान गोलंदाजी करण्यासाठी प्रीतम चालले जातात ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं अगदी स्किड्स आले तिथे खाली पडले थोडीशी दुखापत झाली प्रीतमला कारण वेगवान गोलंदाजी करत असताना अशा प्रकारच्या मुवमेंट सर होत असतात खाली पडले प्रीतम बॉल ज्या वेळेला डिलिव्हर केला त्यावेळेला ते स्किड झाले होते आणि त्या कारणास्तव दुर्भाग्यवश ते इथे आपण पाहत आहे की जिथे मात्र स्किड झाल्यानंतर ते खाली धारातीर्थी पडलेले आहेत दिवेजी भोईर साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं दिवेजी भोईर साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत आमचे दिवेजी पाटील साहेब खरं तर कर्णधार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो कॅप्टनने आवर्जून उल्लेख केला आहे की आमचा खरं तर आज पातीने खरं तर एखादं नृत्य करावं परंतु त्याच वेळेला विशाजी नाईक सर देखील आहेत स्पर्धांचं पंथांचं पॅनल एक मोठं आहे पहिला बॉल जो मात्र इथून निर्धाव स्वरूपाचा आला होता तिखट बाउन्सर पाहायला मिळाला ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहता स्क्रीनवरती पाहायला मिळतो हा बॉल ज्या वेळेला डिलिव्हर केला फ्रंट लेग स्किट झालं तर बॉल डिलिव्हर करत असताना जम्प जास्तीची घेतली नाही आणि जिथे आपण पाहिलं ना तर गोलंदाज इथे स्किट होत असताना पाहायला मिळाला पाय एक्झॅक्टली तिथेच लँड केलं होतं ना तिथे कलर आहे आणि त्याचमुळे त्या मार्क्सवरून त्याचा पाय स्किट होत असताना पाहायला मिळाला होता आपण गणरायाकडे प्रार्थना करूयात कोणती इजा दुखापत कोणत्याही खेळाडूला होऊ नये आई चंडिके माते चरणी प्रार्थना आपण करूयात की कोणती इजा आणि दुखापतीपासून एक खेळाडू अगदी सुरक्षित राहावे हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला प्रीतम जोशीच्या वेगाने गोलंदाजीसाठी तो जाणला जातो पहिला बॉल वेगानेच त्याने टाकला होता कॉम्प्रोमाइज टप्प्यासोबत करायची वेगाशी नाही आणि तेच इथे त्याने दाखवून दिले तर नक्कीच खऱ्या अर्थानं मोठा सामना सर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय एक संघ जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गोटेगर बी आज पालघरमधील वसई तालुक्यामध्ये जुचंद्र गावामध्ये दाखल झाला आणि खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये कालच्या रजनीमध्ये पनवेलच्या बुर्दुलमध्ये या संघाने नाईटची स्पर्धा जिंकली आहे सर आणि तोच आत्मविश्वास घेऊन आज गोटेगर बी या क्रीडांगणावरती दाखल झाला आणि पहिल्याच चेंडूवरती गोलंदाजाला दुखापत झाली प्रीतम जोशी त्या ठिकाणी खाली पडले आणि पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी दुखापत त्याला पाहायला मिळेल या मॅचमध्ये नाही या गोष्टी आपण विसरून कुठे ना कुठेतरी आपली लेंथ अँड लाईन पकडणं गरजेचं राहील कारण बुर्दुल हे ते गाव आहे ना जिथे अनेक संघ सातत्याने खेळताना पाहायला मिळाले रात्रकालीन स्पर्धेचा एक भव्य दिव्य सोहळा नुकताच पार पडला गेला आहे परंतु अगदी त्याच वेळेला याही स्पर्धेची चर्चा सातत्याने होते पालघरची आणि या विभागाची पहिली रात्रकालीन स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं जे ग्रामीण स्तरावरती आयोजन करण्यात आलं वसई विरा प्रीमियर लीग नाईट स्वरूपामध्ये झाली जरूर परंतु तिथे ती प्रीमियर लीग होती आणि आयकॉन खेळाडू खेळले इथे आयकॉन खेळणार आहेत परंतु हा ग्रामीणचा तडका आहे अगदी खेळ ज्या मैदानाच्या शेजारी किंबहुना अगदी त्याच वेळेला कोणी यदाकदाचित जर शेकोटी पेटवली असेल दादानं कृपया करून रात्रकालीन स्पर्धा आयोजन करणं ही बाब छोटी नाही आहे ज्या वेळेला या व्यासपीठावरती आदरणीय राजेजी पाटील साहेब आले त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता रात्रीच्या स्पर्धा आयोजन करणं ही बाब सोपी नाही दुसरा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच मॅग्निफिसंट स्ट्रोक चौकार थँक्यू ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता खऱ्या अर्थानं ओव्हरपिच चेंडू होत आणि समोरच्या दिशेने लॉफ केला कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय मिड ऑफच्या डोक्यावरून देखणा आणि दैदिप्यमान स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज प्रीतेश जोशीच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी प्रीतेश जोशी जाणला जातो आणि तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे पहिल्या चेंडूवरती तो शांत राहिला या चेंडूवरती त्यांनी आक्रमण केलं कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अफलातून फटका फलंदाज प्रीतेशच्या बॅटमधून आपण पाहिलाय गोलंदाज प्रीतम जोशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट यावेळेस देखील कोलाट टाकलाय चॉप केलाय कापलाय या चेंडूला पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत फक्त सिंगलच मिळेल या चेंडूवरती हँड आणि कॉर्डिनेशन पाहतच बनतं शेवटपर्यंत वाट पाहतो अगदी हलक्या हाताने खेळतोय बॅटिंग चांगली करतोय जिथे मात्र आपण प्रीतेश जोशीला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खुल्या गटातील सँडी SP संघाचं प्रतिनिधित्व त्याने केलेलं आहे विक्रोली या संघाचा अद्याप तो एक महत्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं रुद्र पाटील यावेळेला स्ट्राईक रेंजवरती आहे यावेळेचा बॉल फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय जिथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपली
वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि पकड मजबूत करतोय. धाव मिळतात ते एकंदरीत दोन संघाची धावसंख्या बनली आहे ती 7-0. कव्हरच्या डोक्यावरून खेळले होते, परंतु त्या ठिकाणी चेंडू थांबला होता. फक्त 2च धावा मिळाल्या. फलंदाज रुद्रला चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि ते संघाची धावसंख्या 7 धावा स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती प्रीतम जोशी. सुरुवात चांगली झाली, परंतु इथून धावा येत आहेत. गोलंदाज तयार. इथे देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. थँक्यू. अतिशी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. इनसाइड आउट डाऊन द ग्राउंड चांगले स्ट्रोक केलेत. इनसाइड आउटला कव्हरला जिथे खेळण्याचा प्रयत्न, तदनंतर डाऊन द ग्राउंड जिथे मात्र बॅकलिफ्ट चांगली पाहायला मिळते. यावेळेस बॉल उजव्याशीच्या जास्तीचा दुरून जाणार आहे. पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला जातो रुद्र पाटीलच्या अगेन्स्ट, कारण ज्या रीतीने त्याचा आविर्भाव आहे, ज्या रीतीने त्याचा थाट आहे, उजव्याशीचा बॅट सफल झाला होता. एक मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतो की काय असंच वाटत होतं बॅटरने. इथे गोलंदाजाने चांगल्या रीतीने चेंडू हाताळलाय प्रीतम जोशीने. हा डॉट जिथे मात्र अभांतर धाव 12-0. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील क्लीन बॉल. त्रिफलाजीच्या स्वरूपात मोठी विकेट. रुद्र पाटील बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. परफेक्ट बॉल इथे पाहायला मिळाला. आपण म्हणतो ना स्वच्छ भारत अभियान चालू आहे. ब्रँड अँबॅसेडर सुरेश रैना आहे. तो म्हणतो कचरा कुंडीतच टाकायला हवा. तुम्ही भारताचे सुजाण नागरिक आहात. मी म्हणतो गोलंदाज एक सुजाण असेल ना तर त्याने बॉल हा यष्ट्यांच्या रोखानेच टाकायला हवा आणि ते तिथे एक्झॅक्टली गोलंदाजाने केलेलं पाहायला मिळालं. प्रीतम जोशीने शेवटचा बॉल एक ॲक्युरेसी जिथे पकडली आणि जिथे विकेट प्राप्त केलेलं पाहायला मिळालं. एक डॅडली कॉम्बिनेशन पाहायला मिळालं होतं. वेग चांगला होता, टप्पा चांगला होता आणि त्याच कारणास्तव वेगाने चेंडू आतमध्ये येणारा इथे पाहायला मिळाला. विकेट मिळाली आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. दुसरे षटक हाताळण्यासाठी आतिशला इन्व्हाइट करण्यात आलं. आतिश बांडेला आपण पाहतो गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. हा तोच संघ आहे ज्याने ग्रामीण धमाकामध्ये दमदार असं धमाके केले आणि क्रिकेट रसिकांची मंत्रमुग्ध करणारा क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खरं तर अनेक स्पर्धा या संघाने गाजवलेल्या आहेत. सातत्याने अनेक स्पर्धा जिंकल्यात, अनेक मॅचेस जिंकल्यात आणि सध्या घडीला हे जे खेळाडू आहेत ना हे सातत्याने नावारूपाला येत असताना पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. बुरदुलची स्पर्धा जी मात्र ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुका आणि अंबरनाथ तालुक्यातील उसटणे गावाच्या शेजारी असणारं बुरदुल गाव. मग नारेन आहे, बुरदुल आहे, अगदी त्याच वेळेला नितलस गाव आहेत शेजारी आणि तिथे संघाने स्पर्धा जिंकली आहे. सुधीर पाटील बुरदुल गावचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. 12-1 आहेत. 12 धावा धावलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. गोलंदाजी मार्कमध्ये आतिश बांडेला इन्व्हाइट करण्यात आलाय. स्ट्रायकर एंडमध्ये प्रितेश जोशी आहे. प्रितेश जोशी हा तो खेळाडू आहे ना मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिला तर धावांच्या राशी उभ्या करू शकतो इतकी क्षमता त्याच्याकडे आहे. पुढचा बॉल आतिशचा बॉल ऑन साइडला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. योग्यरित्या कार्यक्रम केलाय. ठोकला षटकार. थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता लॉफ्टेड ड्राईव्ह कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॉटम हँडचा वापर केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रितेश जोशीच्या बॅटमधून धमाकेदार षटकार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 18 धावा. काय फटका सजवलाय आतिश बांडे. पहिला चेंडू टाकत होता आणि त्याच्या विरोधात हा कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. प्रितेश जोशी जेव्हा मैदानावरती येतो ना तेव्हा त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालाय. मग तो उन्हाळा असू द्या या हिवाळा त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांचा पाऊस आपण नेहमीच पाहिला.
याही मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि खऱ्या अर्थानं या फटक्यांसाठी प्रितेश जोशी जाणला जातो. तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. या वर्षीच्या हंगामामध्ये भरपूर साऱ्या फॉर्मात असलेला खेळाडू आहे. मला टेंबवलीची क्रीडा स्पर्धा आठवतोय. सकाळी 5 वाजता टेंबवली संघाचा पराभव करणारा हा बालकुमचा संघ ठरला होता. त्यामध्ये प्रितेश जोशीची भूमिका फार महत्त्वाची होती आणि याही मॅचमध्ये बॅटिंग करत असताना एक कमालीचा स्ट्रोक खऱ्या अर्थानं प्रितेश जोशीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. इथून कमबॅक करावं लागेल. आतिश पांडे चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 12 बनल्यात. इथून जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला या मॅचमध्ये आणि इथून धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. सर, एक मोठा सामना पाहायला मिळणार आहे क्रीडा रसिकांना, कारण एका बाजूला ठाणे बेल्टमधील एक मोठा संघ बालकुमचा संघ पाहायला मिळतोय आणि एक संघ जर पाहिला तर शहापूर विभागातून ज्या संघाने अनेक मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिलेत तो संघ गोटेकर बी संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. होय, निश्चित दोन्ही चांगले संघ आहेत आणि पंजा हा ताकदीनिशीच आता लढवला जाणार आहे. कारण एक स्टेटमेंट होती, हा षटकार नव्हता तरी स्टेटमेंट आहे. मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि नाही चालणार रणबंदी, ही झुगारली होती रणबंदी. स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. 18 धावा फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. 7 चेंडूचा खेळ संपला. आतिश बांडेचं भव्य स्वागत झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट ओव्हर द विकेट आले होते. इथे खेळण्याचा प्रयत्न आणि ते बॅटची एज आणि टेकन मोठी विकेट या मॅच मध्ये. ज्या प्रितेश जोशीच्या बॅटमधून धावा येत होत्या ना सर, त्या धावांचं उत्तर आलंय. इथे विकेट मिळवली आहे. फलंदाजाला बाद केलंय. आणखीन एक धक्का. थँक्यू. स्पोर्ट्समन स्पिरिट काय असतं ना, ते प्रितेश जोशी ते मात्र प्रितेश जोशीने दाखवून दिलेलं पाहायला मिळालं. खरं तर पंचांच्या निर्णयाची वाटही पाहिली नाही. अगदी प्रांजल मनाने कबुली दिली की मी आऊट आहे आणि त्याने खेळपट्टी सोडली होती. ॲक्शन रिप्ले पहा. हा साईड कॅमेरा अँगल आहे, तुम्हाला इथे दाखवण्यात येतं. यष्टिरक्षकाने अपील लाऊडली केली होती, परंतु बॅटर रिॲक्शन तुम्ही याच गोष्टीची पाहता. या रिॲक्शन्स पाहायला मिळतात. खरं तर आतिश भांडेचा हा बॉल ओव्हर द विकेटने आणखीन एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. बॅटची आउटसाईड एज लागली तसा विकेट किपर अपील करत राहिला, परंतु बॅटर निघाला होता. ललित भोईर सरांनी दिलंही होतं, कारण हा आऊट त्यांच्या माध्यमातून देण्यात येत असताना पाहायला मिळाला. लेजंडरी एम्पायर हकेच्या अंतरावरती घर आहे, परंतु अगदी वेळेत पोचणारे ऑफिशियल्स म्हणून आम्ही ललित सरांकडे नेहमीच पाहतो. 18 धावा फलकावरती 2 फलंदाज बाद झाल्यात. आतिश बांडेने सफलता मिळवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम भोईर आलाय. यावेळेचा बॉल आणखीन एक आउटसाइड एज. तो आला 0 घेऊन आणि गेला 0 घेऊन. KYC करू दिले नाहीये बॅटरला. आणखीन एक धक्का. थँक्यू. काय जबरदस्त कमबॅक या मॅचमध्ये आतिश भांडेने केलाय, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतर सलगचे 2 धक्के दिलेत. सुरुवातीला प्रीतम जोशीला बाद केलं आणि इथे प्रीतम भोईर देखील बाद झालाय. अप्रतिम गोलंदाजी. आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग आणि तिथून फटका खेळण्यासाठी फलंदाजाला इन्व्हाइट करत असताना सर सलगचे 2 धक्के या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. काय कमबॅक केलाय. जबरदस्त कामगिरी. अचूक टप्पा, अचूक लाईन या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत या मॅचमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जर पाहिली ना तर जाऊन पोहोचलेली आहे ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 18 धावा. काय जबरदस्त कमबॅक. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर बालकुमचा संघ आहे आणि या संघामध्ये चांगली बॅटिंग लाईन आहे आणि त्या संघाच्या विरोधात खेळत असताना चांगली गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे आणि तेच कार्य मैदानावरती आतिश भांडे करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला गेले, स्लॅश केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली केली आहे. थोडीशी चाचपडत आहेत, परंतु सेकंडचा कॉल केलाय. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. भूषण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि या खेळाडूला आता मात्र या संघाची संपूर्णतः धुरा आता खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. धावा गोळा कराव्या लागतील. 20 धावा धावफलकावरती आहेत. यशाची आम्ही कोणती धावसंख्या देत नाही. मागील मॅच चुरशीचा सामना झाला. 12 बॉल 11 वरती 3 मॅच होती. तो सामना जिथे मात्र जाऊन पोहोचला 6 बॉल 8 वरती 3 मॅच
एक बॉल 6 वरती गेली होती. पुढचा बॉल हलक्या आता त्या सॉफ्ट हँडने केला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ क्षेत्रामधून एक क्षेत्ररक्षक पुढे येईल. तद्वर मिळालेली एक सिंगल रन्स. तुळशीचे सामने जर आज पहिल्या रात्रीमध्ये असे झालेत निशांत सर, खरं तर पहा इथून पुढे आणखीन 4 रात्री बाकी आहेत. अजून लज्जत या स्पर्धेची वाढणार आहे. फायनल डेला 2 आयकॉन खेळाडूंचा तडका. प्रत्येक सामना रंगतदार या स्पर्धेमध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालाय. मोठी स्पर्धा आहे, मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि त्यासाठी जर पाहिलं तर प्रथमेश भोईर साहेबांनी भरपूर मेहनत घेतली आहे आणि मेहनतीचं फळ खऱ्या अर्थाने या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या 21 धावा. मागील चेंडूवरती फॉरवर्ड डिफेन्स पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा फटका भरपूर कमी खेळला जातो आणि तो फटका जर पाहिला तर फलंदाज भूषणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहिलं तर एका बाजूला दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश पांडे या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. महत्त्वाची विकेट प्रीतम जोशीला बाद केलंय आणि आतापर्यंत फक्त 9 धावा त्याने खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉल इन ट्रॅकवरती. यावेळेस खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. त्या ठिकाणी लॉंग ऑफ येतोय. वाईट ऑफ लॉंग ऑफवरून फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. फक्त इथे सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 22 धावा स्कोर कार्डवरती. 11च्या सरासरीनं आतापर्यंत या मॅचमध्ये बालकुम संघाने धावा बनवल्यात. इथून जर पाहिला तर महत्त्वाच्या 3 विकेट बाद झालेल्या आहेत. आतिश पांडेला दाखवलं जातं काय गोलंदाजी केली, मोठे धक्के दिले, ब्रेक थ्रू दिलं. खऱ्या अर्थानं जी भागीदारी झाली होती ना त्या भागीदारीला कुठेतरी थांबवलं होतं. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली या मॅचमध्ये आतिश पांडेच्या माध्यमातून. आतिश भांडेचं स्वागत तर षटकारानं झालं होतं, परंतु त्यानेही 2 बॉलवरती 2 मोठे धक्के दिलेले पाहायला मिळाले आणि दर्जेदार कामगिरी इथे करून दाखवली. या सामन्यामध्ये पकड मजबूत झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 11च्या इकॉनॉमी या धावफलकावरती बनल्यात. त्या 22 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. ओमकार गोलंदाजी मार्कवर देत असताना पाहायला मिळतोय. ओमकार पडडोले गोलंदाजी मार्कवर देत असताना पाहायला मिळतोय. ओमकार पाहिल्यानंतर मला ओंकार तारमाळेची आठवण झाली. शेरे गावाला बिलॉंग करणारा या शहापूरचा खेळाडू. बाबांनी 3 लाखाचं बचत हमी योजनेमधून महिला बचत गटामधून कर्ज घेतलं होतं. आज तोच खेळाडू IPL मध्ये खेळणाऱ्या 30 लाखाला सोल्ड होत असताना पाहायला मिळाला. सनरायझर्स हैदराबाद मधून खेळताना आपण त्यांना पाहणार आहात. ओंकार तारमाळे. खरं तर संघर्षातून यशाचं मार्गक्रमण करण्यासाठी हा संघर्षाचा भला मोठा डोंगर उचलावा लागतो आणि ते संघर्ष इथे या मॅचमध्ये या खेळाडूंना करायचा आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. अद्याप धावा बनवल्या जाऊ शकतात, त्यासाठी प्रयत्न करावा लागतील. उजव्याशीच्या जास्तीचा दुरून जाणारा हा बॉल इथे पाहायला मिळाला होता. दिशाहीने अतिरिक्तची धाव इथून येत असताना पाहायला मिळते. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम या आपण विशाली नाईक सरांना इन्व्हाइट करत आहोत. या मैदानाने भरभरून त्यांना दिलेलं आहे. खरं तर चांगल्या दर्जाची पंच भूमिका ते अदा करतात. अगदी मग आपण पाहिलं नाही या मैदानावरती ज्या ज्या वेळेला नाईटच्या स्पर्धा असतात त्या वेळेला त्यांना आपण नेहमीच पाहिलं आहे. 23ला 3 आहेत. हा बॉल एक्झॅक्टली किती धावा देऊन जाणार. ओंकार तर गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळाला होता. अवंदर बॉलसाठी चॅलेंज करण्यात आलंय. महत्त्वाचा गोलंदाज आहे या संघाचा ओंकार आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय, परंतु DRSची मागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आतापर्यंत स्कोर कार्डवरती 22 धावा आपण पाहिल्यात. येणाऱ्या 3 षटकामध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये सावध आणि साजक सतर्क राहावं लागणार आहे दोन्ही संघांना. कारण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. कधी हा खेळ बदलेल ठाऊक नाही. मागील मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता होती आणि तिथून राई संघाने विजय संपादन केलं होतं. याही मॅचमध्ये अगदी तसंच काही दृश्य पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि या 2 बलाढ्य संघामध्ये देखील रंगतदार सामना आपण जरूर पाहणार आहोत. आमची पंच या ठिकाणी पाहणी करतायत व्हाईट बॉल आहे की नाही. DRSचा इथे मागणी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं JTC लाईव्हचा टेक्निकल सपोर्ट घेतला. या स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट आहे पारदर्शकता आणि ती पारदर्शकता खऱ्या अर्थानं आपल्याला या मॅचच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. पंचांना हा निर्णय मागे घ्यावा लागतो. खरं तर हा ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. हा बॅक कॅमेरा अँगल आहे आणि इथून आपण पाहिलं तर ऑन दी लाईन गेला होता बॉल. त्या कारणास्तव हा फेअर डिलिव्हरी इथून येत असताना पाहायला मिळते. खरं तर
22ला 3 आहेत. हा डॉट बॉलने सुरुवात झाली आहे षटकाची. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा यावेळेस स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू यावेळेस ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतायत ओमकार. टप्पा वळण गती याचा सुवर्ण मध्य या चेंडूवरती ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. राऊंड विकेट आले. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे लाईन मिस केली आणि ते चेंडू आले डॉट. यावेळेचा बॉल देखील आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आहे. तर डॉट बॉलची मालिका चालू आहे की काय, कारण आपण पाहिलं ना या आधीच्या षटकातील 5 बॉल आणि या षटकातील 3 बॉल, एकंदरीत 8 चेंडूचा खेळमध्ये केवळ 4 धावा आल्यात आणि 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. कारण सध्याच्या घडीला अडचणी वाढल्यात गोलंदाजांच्या. जी दुखती रक आपण म्हणतो ना, जी कमकुवत बाजू आहे ती इथे हेरली आहे आणि चांगल्या टप्प्यावरती ओमकार गोलंदाजी करतोय. पहिले 3 डॉट आलेत. 22ला 3. पाय चालत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर होत नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील हवेत खेळलेत. कव्हरला फिल्डर आहेत. आले डाऊन द बॉल. आणखीन एक झेल पकडलाय. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये एक गोष्ट जाणीव इथे झाली आहे. बॉलरच्या हातामधून त्याची वॉच निसटली आहे. बॉलरच्या हातामधून जी काय रिस्टचं वॉच होती ती निसटलेली पाहायला मिळाली, परंतु बॉल एक्झॅक्टली चांगला पाहायला मिळाला, ज्यावरती विकेट मिळत असताना इथून पाहायला मिळते आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झालेली पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव विकेट गमावल्या गेल्यात. आता इथून वेध लागली आहेत ना निशांतजी पाटीलचं जे मेडन ओव्हर्स आहे, कारण 4 चेंडू आपण पाहिले जे निर्धाव स्वरूपाचे आलेले आहेत. विकेट प्राप्त केली आहे. 22ला 4 आहेत. नवीन बॅटर रुणाल पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. पवारला वार करावे लागणार आहेत. धावा गोळा करावा लागतील. एक फायटिंग टोटल इथे उभी करावी लागणार आहे. प्रितेश जोशीने सुरुवात चांगली केली होती. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एका क्षणाला असं वाटलं होतं तो आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. धावा इथे मोठ्या उभ्या केल्या जातील, परंतु असं गोलंदाजीने करू दिलं नाही. आतिश बांडे पुढच्याच बॉलवरती काय सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं त्याने. विकेट मिळवत असताना तो पाहायला मिळाला. 22ला 4 आहेत. हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा राहील. मागील बॉलवरती विकेट आली आहे. स्लोवर बनवता फ्लिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टिरक्षक आलाय. हाही चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. आता मात्र शेवटचा एक बॉल या षटकातील येणं बाकी आहे. काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी. ओमकार आज चर्चेमध्ये आलेत. अगदी जर पाहिलं तर वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एखादा 1 रुपयाचा नाणं खेळपट्टीवरती मैदानावरती ठेवावं आणि त्यावरती ओमकारला टप्पा टाकायला सांगावा, अशीच काही गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. इथे फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग रिजनला डीपमध्ये फिल्डर आहे. त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केलाय, परंतु इथे एकच धाव मिळेल. या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव ओमकारने खर्च केली आहे. वा, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय ओमकार. अप्रतिम कामगिरी. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये बालकुम संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 23 धावा सर बनवल्यात. थँक्यू. 23 धावा धावलकावरती 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. संघाच्या अडचणी वाढू लागल्यात. खरं तर आपण म्हणतो ना, क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. 23ला 4 आहेत. 23 धावा धावलकावरती 4 फलंदाज बाद. प्रीतम जोशी इन्व्हाइट करण्यात आला त्याला गोलंदाजी मार्कवरती. फ्रंट लाईन गोलंदाज आहे. एंड बदलला आहे त्याचा. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये आला होता. फ्लॅट मारला. पॅरलल चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघाला. धावा मिळतात. इथून 2 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्यात. प्रथम दर्शनी असं वाटलं होतं की बॉल जास्तीचा डिस्टन्स गाठेल, परंतु धावा मिळाला त्या केवळ 2.
फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं फिल्डर वेगाने धावले, चेंडू थांबला, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 25 च्या आकड्यावरती. प्रीतम जोशी देखील रंगात येऊ लागले, चांगली गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिला चेंडू चांगला पाला, इथे जर पाहिला तर समोरच्या दिशेने लॉंग ऑफला उडवलाय. फिल्डर येत आहेत, फिल्डिंग चांगली आणि तेही फक्त एकच धाव मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. आतिश बांडेसारखं विकल्प होतं. ओमकारने मागील षटक केवळ एका धाब्यांचं टाकलेलं आहे, परंतु प्रीतम जोशीकडे जाणं ही बाब कितपर पथ्यावरती पडतीये. पहिल्या 2 मध्ये 3 धावा त्याने खर्च केल्यात. 26 ला 4 आहेत. हे षटक सर्वाधिक महत्वाचं आणि निर्णायक आहे. पुढचा बॉल घेऊन प्रीतम पुन्हा एकदा सज्ज होईल. यावाला बाची आउटसाइड आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिला, सिंगल मिळाली. एकेरी धाव इथून कंप्लीट होत असताना थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेने संघ पुढे जातोय. क्षणाक्षणाला पारडं जड होत असताना पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाचं सिंगलला बायपास करण्यासाठी आता मोठे स्ट्रोक हवे टीमला. तर नक्कीच इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागतील, आक्रमण करावं लागेल. आणि आक्रमकता करत असताना आक्रमकता ही क्षणभंगुरतेचा शाप नसते, हे देखील सांगण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती प्रीतम जोशी चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये करतायत. खोलात टाकलाय, चॉप केलाय, इथे देखील बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. गोटेकर संघाची जर पाहिलं तर गोलंदाजी ही प्रमुख ओळख आहे सर, आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये गोलंदाजी भरली आहे. लाजवाब कामगिरी पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 27 ला 4 आहेत. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रीतम जोशी. यावेळेचा बॉल वेगाने प्रचंड वेग धारण केलाय. टप्पा चांगला, चुकता, भेदकता, कलात्मकता, सादरीकरण, मैदानाच्या आतमध्ये धावा महाग झाल्यात. धावा येताना पाहायला मिळालेल्या नाही आहेत. आमचे त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून कामेश पाटील असतील, दीपेश भोईर असतील, यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतंय. कामेश स्वतः क्रिकेटर आणि चांगले गुणलेखक देखील म्हणून त्यांनी कामकाज करताना आपण पाहिलंय. कलाकारांचं गाव आहे हे जूचंद्र. पुढचा बॉल खोला टाकला होता, परफेक्ट यॉर्कर, एक्स नॉटर होता, अनप्लेबल डिलिव्हरी, सिंगल मिळाली. या बॉलवरती पिन पॉइंट यॉर्कर, सिंगल आली. संघाची धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपला. 28 धावा फलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद. षटकातील शेवटचे हे 3 बॉल पहा, परफेक्ट यॉर्कर टाकले होते. हा देखील परफेक्ट होता. तिसरा चौथा बॉल होता या षटकातील. मागील षटकातील हे 3 चेंडू आपण पाहतोय. हा 5वा बॉल थोडासा लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं, बॅकअप द लेंथ ठेवला, उसळी मिळवली होती, परंतु हा शेवटचा बॉल जो परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. तो क्रशर होता, पिंक पॉइंट होता आणि स्वतःला ऍडजस्ट केलं होतं बॅटरने. सिंगल इथून आली होती. जे 28 बनल्या, 4 फलंदाज बाद आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे. 7 बॉल 5 वरती रुणाल पवार खेळतोय, 3 बॉल 4 वरती भूषण भोईर खेळतोय. गोलंदाजी मार्क वरती गणेशचा इन्व्हाइट करण्यात येत आहे. अर्थात गणेश जाधव येतोय गोलंदाजी मार्क वरती. काय जबरदस्त ॲक्युरेसीपणा गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आणि मागील 2 षटकामध्ये गोटेकर बी या संघाने खऱ्या अर्थानं कमबॅक केलाय असंच म्हणावं लागेल. जबरदस्त कामगिरी. तृष्णा 11 गोटेकर बी या नावाने हा संघ खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये खेळतोय आणि गोटेकर बीचे सरपंच साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थानं महेंद्र डिंगोरे यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते. चेंडू हवेत जात असताना खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फिल्डर पोहोचले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या एका धावेच्या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. एका धावेसाठी सर मैदानावरती संघर्ष सुरू आहे, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचा दर्जाच पाहायला मिळाला तर खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना, जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लास. आज गोलंदाजांनी क्लासच घेतलाय फलंदाजांचा. धावा दिलेल्याच नाही आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गणेश जाधव आलाय. पुढचा चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला. सटीक यॉर्कर इथे आपण पाहतोय. बॅटरला कोणतीही मुभा दिलेली नाही आहे. शरीरापासून जाणीवपूर्वक उजव्या सीच्या बाहेर जास्तीचे दूर ठेवल्यात. हाही ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. उजव्या सीच्या जास्तीचा दूर होता आणि तिथे यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल.
गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनला उडवलाय. गणेश डिंगोरे डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही, त्याने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज फेल. बॅटर एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. 29ला 5 आहेत. ही बाब विसरता कामा नये. मागील मॅच मध्ये जिथे आपण पाहिलं होतं संघ खेळत होता ओम साई 111 भावाळे बी, या संघाने ज्यावेळेला 41चा पाठलाग करायला उतरले ना, एका क्षणाला असं वाटलं होतं की 2 ते 3 षटकांमध्ये कार्यक्रम होईल, परंतु असं काहीही घडलं नाही. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी पुढे असण्याचा गर्व आणि मागे असण्याची खंत कदापि बाळगायची नाही. सुरुवात चांगली झाली होती या सामन्याची. ॲक्शन रिप्ले, लोअर फुल टॉस बॉल होता, एक्झिक्युशन तितकंसं चांगलं मिळालं नाही. लोअर फुल टॉस बॉल फॉलो थ्रू चांगला मिळाला नाही बॅटरला आणि त्याच कारणासह हा लिलया झेल जो मात्र शहापूरच्या धोनीने टिपत असताना आपण पाहिला, चांगला झेल त्याच्या माध्यमातून फिनिश झाला. लॉंग ऑनला तो तैनात आहे. बाउंड्री रायडर्स नेहमीच म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षणासाठी तोही जाणला जातो. अद्याप 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर तन्मय जोशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धाबा गोळा करावा लागतील. युवा आहे, उद्योन्मुख आहे आणि युवा खेळाडूंना चांगला खेळ करणं गरजेचं आहे. पण लेफ्टी बॅटरचा वापर मला वाटतं कदाचित फारसा उशिरानंतर करण्यात आला, कारण एका बाजूला तुम्ही पाहिलं ना, गोटेकर बी या संघाकडे जास्तीचे लेफ्टी बॉलरच आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेचा चेंडू यष्टी अराउंड विकेटने आला होता. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज सर्वाधिक जास्तीचं आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि ते चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. गणेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राऊंड विकेट. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यष्टीरक्षक मिस्टेक करतोय. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल वाचण्याचा प्रयत्न केलाय. खऱ्या अर्थानं भरपूर जास्त बाहेर होता हा चेंडू आणि पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. खरं तर 9 चेंडू हे डॉट बॉल स्वरूपामध्ये आलेत. 5 बॅटर आउट झालेत. ते 5 बॅटर आउट झालेले ते जर का 5 बॉल डॉट जिथे काउंट झाले तर एकंदरीत 14 बॉल डॉट आलेत. आता मात्र लॉफ्टेड ऑफ राईट क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न चांगले होते. गणेश दिंडोरेचे फेकी करण्यात येईल. धावा इथूनही मिळत असताना पाहायला मिळाला. ते एकंदरीत 3 तर कंप्लीट झाल्यात. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथूनही करण्यात येईल. बाउंड्री लाईन इथून पाहिली जाणार आहे. डेडिकेशन लेवल पाहना सामन्यामध्ये आपण पकड मजबूत केली आहे. गणेश दिंडोरे हे देखील पाहतोय, परंतु धावा रोखायचे आहेत. आपलं 100% डेडिकेशन, कमिटमेंट चांगली ठेवली आणि एफर्ट्स चांगले पाहायला मिळाले बाउंड्री लाईनवरती. खूप चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला गणेशच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जम घेतली होती आणि चेंडूला आतमध्ये ढकलले की नाही अगदी पाहणी केली जाणार आहे. आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी पाहणी करतील, परंतु फिल्डिंग खूप चांगली राहिली आहे या मॅचमध्ये. गोटेकर बीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गोलंदाजी, फिल्डिंग या सर्व क्षेत्रामध्ये गोटेकर बी चांगली कामगिरी करत असतो आणि यंदाच्या हंगामामध्ये भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा गोटेकर बी संघाने देखील जिंकल्यात आणि तोच आत्मविश्वास या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आमचे पंच या ठिकाणी पाहणी करतायत. इट्स अ 4 रन्स. चौकार आलाय. त्या ठिकाणी चांगला प्रयत्न केलाय, परंतु त्या ठिकाणी कुठेतरी जर पाहिलं तर बाउंड्री लाईनला स्पर्श झाला होता आणि तिथून जर पाहिलं तर 4 धावा, महत्त्वाच्या 4 धावा ज्या फटक्याची गरज होती आणि तोच फटका या मॅचमध्ये फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या षटकामध्ये त्याने देखील 6 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू या षटकामधील. गोलंदाज तयार. गणेश बॉलिंग ट्रॅकवरती काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत मोठे फटके खेळू दिलेले नाही. जरूर एक चौकार आलाय, परंतु फक्त 6 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. हो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता. चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. वाईट ऑफ लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु 2 धावा इथूनही कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा कॉल केलाय आणि ते 2 धावा आणि ते फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात आणि 37 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये बालकुम संघाने ठेवलेला आहे. तृष्णा 11 गोटेकर बी या संघासमोर. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. फुलटॉस चेंडू होता. चांगला कव्हर ड्राईव्ह आणि खऱ्या अर्थानं फिल्डिंग चांगली आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाजाला बाद केलाय. काय जबरदस्त JTC लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं टेलिकास्ट केलं जातं. आज JTC लाईव्ह
खूप चांगल्या भूमिकेमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. स्वतःला झोकून दिलंय आणि काय जबरदस्त कार्य मृणाल म्हात्रे अँड कंपनी यांच्या माध्यमातून सर आपल्याला पाहायला मिळालं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण मोठं व्यासपीठ आहे आणि मोठ्या व्यासपीठामध्ये खूप चांगलं कार्य JTCL आयुष्य देखील राहिलं आहे. 37 धावांचं टार्गेट, पहिल्या डावामध्ये 36 धावा बनल्या. गोलंदाजी करत असताना अप्रतिम कामगिरी ओमकारने केली, आतिश भांडेने देखील अप्रतिम कामगिरी केली. खऱ्या अर्थानं मॅचमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न आतिश भांडेने केला, कारण त्याच्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर प्रितेश जोशीची विकेट फार महत्त्वाची होती आणि तिथून जर पाहिलं तर धावा या मॅचमध्ये थांबल्या. 36 बनल्या, 37 धावांचं टार्गेट. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पाकर जुचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक 2026चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा डे नाईट स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन आणि मागील 2 पर्वामध्ये याच क्रीडांगणावरती डे नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं पर्व देखील भरपूर सक्सेसफुल राहिलं. याही पर्वामध्ये क्रीडा रसिकांची अलोट गर्दी आणि अतिथींची मांदी आली आपल्याला पाहायला मिळाली आहे, कारण सर्व दर्जेदार संघ महाराष्ट्राच्या विविध भागातून हे संघ खऱ्या अर्थानं या क्रीडांगणावरती दाखल झालेत. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर भावाले बी, तदनंतर गोटेगर बी, वडगड संघाला खेळताना आपण पाहिलं, मानकोली संघ देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. उद्याच्या दिवसामध्ये देखील बलाढ्य संघ याच क्रीडांगणावरती खेळतील. टेंबोलीचा संघ खेळेल. खऱ्या अर्थानं टेंबोली संघाने मागील वर्षामध्ये ही स्पर्धा जिंकली होती. डिपेंडंट चॅम्पियन संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. तदनंतर रिदित 11 गोरसे बी संघ देखील या स्पर्धेमध्ये उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. कासार वडवली, तदनंतर सातपटीचा संघ, उत्तनचा संघ, भरपूर मोठमोठे संघ सर या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यामागे प्रथमेश भोईर साहेबांची भरपूर मेहनत आहे आणि खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये आपल्याला मोठे संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याच वेळेला मी म्हणेन ठाणे जिल्हा असेल, अगदी त्याच वेळेला रायगड किंवा पालघर जिल्हा, या संपूर्ण विभागातील ग्रामीण संघांना एकवटून आयोजित करण्यात आलेला हा क्रिकेटचा दमदार सोहळा आज तुम्ही पाहत आहात. जे पाहिलेलं स्वप्न आहे ना ते सत्यामध्ये उतरवलं जात आहे. आदरणीय प्रथमेशजी भोईर साहेब सातत्याने या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. मला वाटतं या स्पर्धेची जी काय रूपरेषा आहे ती जानेवारी महिन्यामध्ये आखली जाते. त्याचे प्लॅनिंग सातत्याने जानेवारी महिन्यापासून सुरुवात होते. फॉर्म्स हे फेब्रुवारी महिन्यामध्ये येत असताना पाहायला मिळतात आणि तिथून पुढे हे दमदार असा देखणा क्रिकेटचा सोहळा आपण पाहत आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लक्ष आहे या सामन्यामध्ये 37 धावसंख्येचं मापक लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला पाहायला मिळाली. या मॅचमधील विजेता संघ भावे 11 मानकोली या टीमच्या अगेन्स्ट खेळणार आहे. अर्थात पुढचा सामना देखील महत्त्वाचा राहील. या मॅचचे विजेते खेळताना पाहायला मिळतील. या पुढच्या सामन्यामध्ये 2 हात करत असताना पाहायला मिळणार आहेत. आघाडीला येत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश दिंडोरे आणि त्याच्या साथीला रोहित शेळके ही जोडी मैदानाच्या रोहन शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते सेकंड इनिंग, जिथे मात्र 5 षटकांचा खेळ, 30 बॉल आणि 37 धावा इथे रोखायच्या आहेत. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी चांगले झालेले पाहायला मिळाले. 2003 साल टेस्ट क्रिकेट 106 धावा भारतीय संघाने रोखल्या होत्या अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया इन मुंबई. मुरली कार्तिक आणि हरभजन सिंगचा तो खेळ. इथे डावी यशी सोडून जाणाऱ्या बॉलला एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे. एक्स्ट्राची रन्स ऑलवेज वेलकम. दीपेश गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. व्हाईट बॉलने होतीये या सेकंड इनिंगला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती मिस्टेक झालेली आहे. खऱ्या अर्थानं व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. दीपेश माने महत्त्वाचा गोलंदाज आहे. या मॅचमध्ये बालकुम संघाला जर जिंकायचं असेल ना तर दीपेश मानेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. खऱ्या अर्थानं सुरुवातीला धक्के देण्यासाठी जाणला जाणारा गोलंदाज आहे दीपेश माने. बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. यावेळेस आडव्या पाटणे केल्याचा प्रयत्न, फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, फाईन लेगला बीट केलाय आणि बॉल चाललाय डीम फाईन लेग सीमारेषेच्या अगदी दिशेने. बॉल थांबत नाही आणि खऱ्या अर्थानं बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. थँक्यू.
शहापूरच्या धोनीने चौकारांना सुरुवात केली आहे. सातत्याने मोठ्या मॅरेथॉन इनिंग खेळण्यासाठी जाणला जातो. अनेक संस्मरणीय इनिंग त्याने साकारलेल्या आहेत आणि आज तो खेळ साकारावा लागणार आहे. पुन्हा एकदा मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत आणि आज तो खेळ साकारेल का? चौकार आलाय. पुढचाच बॉल आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतला. आता गोलंदाजाला लगातारचे 2 बॉल तेही पाठवले सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. शहापूरचा धोनी मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. यंदाच्या हंगामामध्ये ज्या फलंदाजाच्या नावावरती 2 बाईक आहेत तोच फलंदाज मैदानावरती गणेश डिंगोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती दीपेश माने ओव्हर द विकेट. इथे आणखीन एक चांगला फटका मिड ऑफच्या डोक्यावरून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार या मॅच मध्ये गणेशच्या बॅटमधून. थँक्यू. आडवा बाटने आणखीन एक लगातारचा चौथा चौकार येतो. 1 साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धोनीच्या बॅटमधून आला चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा. डावे यष्टीवरती बॉल होता. लवकर पिक केला, ऍडजस्ट केलं स्वतःला आणि फाईन लेगला क्रीजचा वापर करत असताना इथे चौकार ठोकलाय. आता 6 बॉलवरती 6 चौकार पाहायला मिळणार का? पहिल्या 4 बॉलवरती 4 चौकार ठोकले धोनीने. अनेक कीर्तिमान त्याने प्रस्थापित केलेले आहेत आणि या मॅच मध्ये आणखीन एक मोठे खेळीसाठी तो जाणला जातो आणि या मॅच मध्ये ती खेळी पाहायला मिळणार का? 4 बॉल 4 चौकार 17-0. काय बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं जातं. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दीपेश माने. यावेळेस देखील स्टॉप स्लिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? नाही पोहोचणार आणि बॉल जातोय. पुन्हा एकदा सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. चौथीचा देखील प्रयत्न सक्सेसफुल होईल का? तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न सर मैदानावरती केलाय. काय गणेश डिंगोरे धावतोय, वेगाने धावतोय. रोहन शेळके कुठेतरी मागे राहिलेत की काय? आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. चौथी धाव्याचा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहाल ना, गणेश डिंडोरे पाठीमागे पाहत होता. जेवढ्या वेगाने तो धावत गेला त्याने नॉन स्ट्रायकर यांकडे पाठीमागे पाहत होता. इतका वेगाने तो धावतोय. फिजिकल फिटनेस पहा किती स्ट्रॉंग आहे त्याची. आणि जर काही या 4 धावा पळून पूर्ण गेल्या असतील तर 5व्या बॉलवरती 5वा चौकार आलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. परंतु डिसिजन पेंडिंग आहे. अडचणी वाढलेल्या पाहायला मिळाल्यात प्रथम दर्शनी. जिथे मात्र रोहन शेळकेला तुम्ही पाहताय तो जास्तीचा दमछाक त्याची झालेली पाहायला मिळाली. गणेश डिंडोरे चांगलं क्रिकेट सातत्याने खेळत आलाय. 2 बाईक अशाच त्याच्या नावावरती नाही आहेत. एक जेन्युइन खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आक्रमकता धारण करतो. आज मला वाटतं 2 गोलंदाज प्रमुख गोलंदाज या संघामध्ये आलेले नाही आहेत. काही खेळाडू पाहायला मिळतात जे कमी अवेलेबल झालेले पाहायला मिळालेत. बॅटर आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का. हा ऍक्शन रिप्ले. बॅट ड्रॅग करत असताना पहा काही इंचाने मागे राहिला आणि खरं तर कौतुक करायला हवं JTCचं. एक क्लीन अँड नीट कॅमेरा वर्क आणि त्याच वेळेला चांगलं लाईव्ह कव्हरेज. दूध का दूध, पाणी का पाणी आणि बॅटर झाला आउट. थँक्यू. नवीन फलंदाज अमित बांडे मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज दीपेश माने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील मोठा फटका ऑन साइडला उडवलाय. बॉल जातोय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. धमाकेदार षटकार गणेश डिंगोरेच्या बॅटमधून.
थँक्यू. शेवटच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले पहा. क्रीज मध्ये गेला होता, डेट ऑफ द क्रीज झाला, ऑन साइडला फेकून दिला, टॉप ऑफ दी बाउन्स येत असताना हाफ ट्रॅकर बॉल. आखूड टप्पा हा नेहमीच आकाशाशी गप्पा करतो आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर आकाशाशी गप्पा करत ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला होता. गणेश जिंदोरे धोनी काय बॅटिंग करतोय. संघातील धावसंख्या तब्बल 26 बनली आहे, त्यामधल्या 25 धावा या बॅटरच्या बॅटमधून आल्यात. लक्ष जिथे मात्र 37चं होतं आणि जिथे 26 बनल्यात, विजयासाठी 11ची गरज राहिली. येणारे बॉल राहिले ते 24. वन साइडच कार्यक्रम चालू आहे आजच्या रात्रीमध्ये असंच म्हणावं लागेल. मला वाटतं केवळ एकच मॅच होती जी मागचा सामना जो 12 बॉल 11 आणि 6 बॉल 8 वरती आला. आडवा बाटणे आडवा हाताने घेतलाय, पुल झाला, पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा. बॅकफूटवरती आले होते अमित भांडे आणि ऑन साइडला पुल करत असताना हा पॉवरफुल राहिला. 5ची आवश्यकता आहे. येणाऱ्या 23 चेंडू आणि 5ची गरज. 7 बॉलमध्ये 32 बनल्यात. आता 5 धावा बनवण्यासाठी किती चेंडू घेतले जाणार. यावेळेस बॉल स्लोवर होता, फिंगर रोल केली, बॉल बाहेर काढला, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. हा डॉट बॉल आला. येणारे चेंडू शेष राहिले ते 22 बॉल. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि त्याच वेळेला ओंकार आपण देखील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला वितरित केली जाणार आहे. पत्तू पॅकरची एक ब्रँडेड आणि आकर्षक टी शर्ट्स आणि त्याच वेळेला या स्पर्धेची गोड आठवण. आपण टॉस करतो आहोत. महत्वाच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. महेंद्र कुठे देता वरतीच ना खाली.